नमस्कार. आजची रेसिपी कच्च्या कैरीची कढी. इकडे मी एक कैरी घेतली आहे. त्याचे देठ काढून साल काढून घेऊया. साल काढून झालंय. आता आपण ही खिसून घेऊया. कैरी खिसून झाली आहे. खिसून झालेला कैरीचा किस आपण एका पातेल्यात काढूया. यामध्ये 1 कप पाणी घालूया. हॉट प्लेटवर ठेवून मंद आचेवर 5 मिनिटं शिजवून घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालूया. 1 वाटी पाणी, झाकण लावूया. मिक्सरला लावून हे आपण फिरवून घेऊया. तयार केलेले हे खोबऱ्याचे वाटण या चाळणीत ओतून त्याचं दूध काढून घेऊया. ओल्या नारळाचं आपण दूध तयार करून घेऊया. यामध्ये मी थोडं पाणी घालते. याप्रमाणे दाबून याचा चोथा साईडला काढून याचं दूध तयार करून घेऊया. याप्रमाणे नारळाचे दूध तयार झाले. आपली कैरी शिजली आहे. आपण आता इंडक्शन बंद करूया. तेच मिक्सरचं भांडं वापरून आपण वाटण तयार करून घेऊ. इकडे 1 छोटी वाटी ओला नारळ, 1 हिरवी मिरची तुकडे करून घालूया. 1 लसणाची पाकळी, पाव चमचा जिरं, 1 चमचाभर कोथिंबीरीच्या काड्या. यामध्ये पाव कप पाणी घालून हे आपण वाटण तयार करून घेऊ. इकडे मी मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावते. हे मिक्सरला लावून आपण वाटण तयार करून घेऊ. याप्रमाणे हे वाटण तयार आहे. हे तयार केलेले वाटण आपण ह्या शिजलेल्या कैरीमध्ये घालूया. मिक्स करून घेतले. यामध्ये आपण तयार केलेले नारळाचे दूध घालूया. मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालूया.
इकडे नारळाचं दूध आपण ज्या बाउलमध्ये काढून ठेवलं होतं ते घालूया, पाणी घालून. चवीनुसार मीठ, किंचित हळद, मिक्स करूया. थोडी साखर घालूया. गरम कढईमध्ये 2 चमचे तेल घालून 1/2 चमचा मोहरी घालूया. 1 सुक्या मिरचीचे तुकडे, हिंग, कढीपत्ता. तयार फोडणी आपण या कढीवर घालूया. मिक्स करून घेऊया. थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालूया. याप्रमाणे कच्च्या कैरीची कढी तयार. या कढीमध्ये नारळाचं दूध असल्या कारणाने ही कढी उकळवून घेऊ नये. इकडे मी गरमागरम भात तयार केला आहे. तो आपण प्लेटमध्ये सर्व करूया. आणि ह्या गरमागरम भातासोबत आपली कैरीची कढी वाढूया. याप्रमाणे गरमागरम भातावर कैरीची कढी तयार करून स्वाद घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग अगेन.